मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी। रात्रीचे 3:15 वाजलेले आहेत आणि मी आहे नागपूरकडनं मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आणि इथे खरं तर मी थोडंसं अर्धा किलोमीटर पुढे येऊन हा व्हिडिओ बनवते आहे, कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे एक भयंकर मोठं आपण म्हणू शकतो की खूप मोठा कट उधळला गेला आहे, अशा पद्धतीची खरं तर मला ती घटना वाटते आहे। रोडच्या दोन्हीही बाजूला म्हणजे 3 लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय, तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकले, म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचा यूज करून ते मोठे मोठे खिळे आणि जागेवर स्पीडनी 120 ची स्पीड आहे या रोडला आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीची 4ही टायर पंक्चर होत आहेत आणि वरतून ज्यांच्या गाड्यांमध्ये लेडीज आहेत किंवा ज्या गाड्यांमध्ये परिवार आहेत आणि ते ट्रॅव्हल करतायत, ज्यांच्या गाड्या जागेवर बंद पडलेल्या आहेत, अशा लोकांनी जेव्हा इथे पोलिसांना बोलवलं आणि इतर 100-200 गाड्यांचा खरं तर जीव वाचवला। एवढी गर्दी दिसते आहे, तर ही गर्दी आहे की एकामागे एक हळूहळू गाड्या एका साईडने येत आहेत आणि एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासनाने काहीतरी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा, कारण समृद्धी महामार्गावर थांबणं अलाउड नाहीये, आपण पण थांबलेलो नाहीये, आपण एका टोलच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी खरं तर हा प्रसंग थोडासा अर्धा किलोमीटर मागच्या बाजूला झालाय आणि अँब्युलन्स सहित या सगळ्या गोष्टी या एवढ्या गाड्या येत आहेत ना, हे एवढ्या गाड्या आता तशा सोडलेल्या आहेत। या गाड्यांना अडवलं गेलं मोठे मोठे खिळे ठोकून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे पोलीस प्रशासनाची जी लोक आली होती ती उलट ज्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या त्या लोकांवर दमदाटी करत होते। हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं की ते व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मनाई केली जात होती। याचा अर्थ पोलीस प्रशासनाला माहित होतं का की इथे खिळे ठोकले आहेत आणि काहीतरी कट रचला जातोय? नक्की याचा शोध घेतला पाहिजे। एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी तुम्हाला दाखवते की अर्धा किलोमीटर पुढे येऊन करंजगावच्या जिथे आपण खाली उतरतो त्या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवते आहे आणि ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवते आहे बिकॉज इथे थांबण्यासाठी जागा आहे। इथे ही घटना घडली, इथे कोणालाही पोलीस प्रशासन थांबू देत नाहीये किंवा त्या ठिकाणी फक्त एक मधला रोड आहे, तिथून गाड्या ये जा करू शकता आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी गाड्या जाऊ शकत नाहीये बिकॉज मोठे मोठे खिळे कशा पद्धतीने खिळे ठोकलेले आहेत।